नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्ट मॅथ इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीतील गणितातील प्रकरण समीकरणे। समीकरण प्रकरणामधील चल आणि समीकरणाची उकल हे दोन घटक आपण पाहूया। चल उदाहरणार्थ x अधिक 10 बरोबर 25 हे एक समीकरण आहे। या ठिकाणी x ला चल असे म्हणतात, म्हणजे समीकरणामध्ये संख्येच्या ऐवजी जे अक्षर वापरले जाते त्याला चल असे म्हणतात। समीकरणामध्ये संख्येच्या ऐवजी जे अक्षर वापरले जाते त्याला चल असे म्हणतात। उदाहरणार्थ x, y, z, a, b, c। त्याच्यानंतर पाहूया समीकरणाची उकल। समजा वरच समीकरण घेऊया, x अधिक 10 बरोबर 25, म्हणजे चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित होते त्याला समीकरणाची उकल असे म्हणतात। x जी किंमत येईल त्या किमतीने जर हे समीकरण संतुलित होत असेल तर त्या किमतीला त्या समीकरणाची उकल असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी पाहू, x हे 10 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा होतील, 25 वजा 10 म्हणून x बरोबर 15। म्हणून या समीकरणाची उकल ही 15 आहे। म्हणजे x ची किंमत इथं जर 15 टाकली तर हे समीकरण संतुलित होतं, म्हणून x ला म्हणजे 15 ला या समीकरणाची उकल असे म्हणतात। ते आपण शब्दात लिहूया। समीकरणामध्ये चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित होते त्याला समीकरणाची उकल असे म्हणतात। आता या ठिकाणी आपण सराव संच 27 यातील काही उदाहरणं सोडूया।
त्यातील प्रश्न पहिला, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. एक संख्या व 3 यांची बेरीज. प्रश्न आहे एक संख्या व 3 यांची बेरीज. ती संख्या आपण काय मानायची? चल एक्स मानायची. चल या ठिकाणी काय आहे? एक्स, किंवा तुम्ही काय पण घेऊ शकता, ए टू झेड. एक्स व 3 यांची बेरीज. एक संख्या व 3 यांची बेरीज म्हणजे एक्स अधिक 3. दुसरा आहे एका संख्येमधून अकरा वजा केले तर येणारी वजाबाकी. एका संख्येमधून, ती संख्या आपण काय मानायची? एक्स. एक्स मधून किती वजा करायचे? 11. मग काय येणार? एक्स वजा 11. तिसरं 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. पंधरा आणि एक संख्या, ती संख्या आपण काय म्हणायची? एक्स. म्हणजे 15 गुणिले एक्स. तेच आपण कसं लिहू शकतो? 15 एक्स. हे गुणाकार चिन्ह नाही लिहिले तरी चालतं. 15 गुणिले एक्स बरोबर 15 एक्स. चौथा आहे एका संख्येची चौपट 24 आहे. एका संख्येची चौपट 24 आहे. ती संख्या आपण एक्स मानली तर ती चौपट किती येईल? 4x. 4x बरोबर 24. एक्स गुणिले 4. एक संख्या एक्स, त्याची चौपट 4 बरोबर किती? 24. एक्स गुणिले 4 म्हणजे किती? 4x बरोबर 24. आता प्रश्न दुसरा सोडूया. प्रश्न दुसरा, खालील समीकरणांची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा. पहिला प्रश्न आहे
x अधिक 9 बरोबर 11. म्हणजे आपल्या समीकरणाची उकल काढायची, म्हणजे x ची किंमत काढायची. आणि त्याच्यामध्ये असं विचारलंय की दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल म्हणजे समीकरणाची उकल निघेल. आता इथं पहा x अधिक 9 आहे आणि इकडे 11 आहे, म्हणजे आपल्या x ची किंमत काढायची. तिथे अधिक 9 आहे तर वजा 9 केले तिथे x राहतील आणि इकडे पण वजा 9 केले तर प्रश्नाचं उत्तर येईल. इथं अधिक 9 आहेत म्हणून इथं वजा 9 मिळवायचे आणि इकडे पण वजा 9 मिळवायचे. x अधिक 9 वजा 9 बरोबर 11 वजा 9. 9 ला 9 गेले, x बरोबर 11 वजा 9 2. दुसरा आहे x वजा 4 बरोबर 9. इथं वजा 4 आहे म्हणून याच्यामध्ये अधिक 4 मिळवायचे, म्हणजे वजा 4 अधिक 4 बरोबर 0 येईल आणि इकडं 9 अधिक 4 होतील. x वजा 4 अधिक 4 बरोबर 9 अधिक 4. इथं अधिक 4 मिळवले, इकडे पण अधिक 4 मिळवले. 4 ला 4 गेले, x बरोबर 13. तिसरा आहे 8x बरोबर 24. हेच आपण कसं लिहू शकतो, 8 गुणिले x बरोबर 24. इथं 8 गुणिलेत मग काय करायचं, इकडे पण 8 ने भागायचं, इकडे पण 8 ने भागायचं. 8 गुणिले x भागिले 8 बरोबर 24 भागिले 8. 8 ला 8 गेले, x बरोबर 8 त्रिक 24. चौथा आहे x छेद 6 बरोबर 3. इथं 6 भागिलेत मग इथं काय करावं लागेल, 6 ने गुणावं लागेल. 1 छेद 6 गुणिले 6 बरोबर 3 गुणिले 6. 6 ला 6 गेले, x बरोबर 6 त्रिक 18. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. खाली काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. पहिला आहे y वजा 3 बरोबर 11 आणि चलाची किंमत दिली आहे y बरोबर 3. म्हणजे y बरोबर 3 जर इथे ठेवले, जर समीकरण संतुलित झालं तर y बरोबर 3 ही समीकरणाची उकल आहे असं आपण ठरवायचं. आणि समीकरण जर संतुलित नाही झालं तर ती उकल नाही असं आपण ठरवायचं. y ची किंमत आपण इथे 3 ठेवू. 3 वजा 3 बरोबर 11, 0 बरोबर 11.
0 बरोबर 11 हे बरोबर नाही. 0 बरोबर 11 असू शकत नाही. इकडे पण 11 यायला पाहिजे होतं. म्हणून y बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. म्हणून y बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. दुसरा आहे 17 बरोबर n अधिक 7. चलाची किंमत दिली आहे n बरोबर 10. आता n ची किंमत आपण इथे ठेवू. 17 बरोबर 10 अधिक 7. 17 बरोबर 17. n ची किंमत इथं 10 ठेवल्यानंतर दोन्ही बाजूची संख्या संतुलित झाली आहे. समीकरण संतुलित झालं. म्हणून n बरोबर 10 ही चलाची उकल आहे. म्हणून n बरोबर 10 ही चलाची उकल आहे. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण इथे थांबूया. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.